सगळ्यांचे उपवास आहेत ते खरोखर प्रामाणिकपणे. कसं झालं शीतल? मस्त झाले एकदम. तिखट थालीपीठ, गोड दही, तिखट चटणी, एकदम मस्त. असा उपवास पाहिजे. थालीपीठासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवतोय. उपवासाची नारळवाली नारळ फोडण्यात एक्सपर्ट आहे. काय परफेक्ट फोडते ती. 2 तुकडे झाले. पाणी नाही त्यात. रोज रोज आपण उपवासाला नुसती खिचडीच बनवतो, त्याच्यापेक्षा आम्ही आज थालीपीठ बनवून दाखवतो, काहीतरी वेगळं. त्याच्यासाठी थालीपीठामध्ये टाकण्यासाठी 1 किलो साबुदाणे घेतलेत, वरीचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी उपवासाचा आहे म्हणून फक्त मिरची आणि जिरं घेतलंय. हे सगळ्यांचं पीठ भिजवायचं. आरती वहिनी ठेचा बनवते थालीपीठामध्ये टाकण्यासाठी. बटाटे पण घ्यायचे. मस्त भिजलेत, रात्री भिजत टाकलेले ना, चांगले फुलले. पाण्यात ना थोडं साबुदाणा भिजवल्यावर वर थोडं पाणी जास्त ठेवायचं, म्हणजे असं मस्त भिजतं. पण ह्याची खिचडी नाही चांगली होणार, लगदा होईल. पण हे आम्हाला थालीपीठ बनवायचे होते ना, म्हणून आम्ही हे असे भिजवून घेतले. आणि चटणी पण बनवायची, पण त्याला वेळ आहे अजून. झाला ठेचा आरती? आता जिरं टाकून घेणार आहे. थालीपीठासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवतोय. उपवासाची आहे म्हणून जास्त काय घ्यायचं नाही, फक्त मिरची आणि खोबरंच घ्यायचं आणि मीठ फक्त, लसूण वगैरे काही नाही. आता आम्ही नारळ फोडून घेतो नेहमीप्रमाणे. शीतल नारळ फोडत आहे. फोडते. नारळवाली नारळ फोडण्यात एक्सपर्ट आहे. काय परफेक्ट फोडते ती. 2 तुकडे झाले. पाणी नाही त्यात. काय नाही पाणी. आरती झाला ठेचा ना? हो. आता काढून घेतलाय पिठामध्ये. मस्त झालाय, जाडा भरडा भरभरीत असाच पाहिजे आहे ना, म्हणजे दिसतो तो पिठामध्ये. आता याच्यात काय घेणार शिल्पा? बटाटे घ्यायचे अजून उकडलेले. उपवासाच्या थालीपीठाचं पीठ भिजवून घेत आहे ना. मीठ पण घे आरती एकत्र करून. आणि हे वरीचं पीठ आम्ही वरीचे तांदूळ दळून घेतलेत मिक्सरवर. बाजारातनं पण मिळतात, ते पण आणू शकता तुम्ही. आणि आता उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घेतलेत, कुस करून घेतलेत. बटाटे गार झालेत. आता ते पण त्याच्यात टाकायचे आणि चांगलं एकजीव करून भिजवून घ्यायचे पीठ. आरती चांगला जोर काढून भिजवते. चांगलं मळून मळून घ्यायला लागेल आहे ना. आणि थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं. ठेचा पण चांगला झालाय त्याच्यामध्ये, दिसतोय. हे असेच दिसणार ना, पांढरे पांढरे. उपवासाचे आहेत ना, काय नाही त्यात टाकू शकत. थालीपीठं बनतायत आमची. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज, अजून केलं नसेल तर. बरीचशी लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. चांगलं झालंय ना बटाटा बारीक? हो. पीठ मस्त आमचं भिजून तयार झाले. आता आरती त्याचं थालीपीठ करून दाखवते. हा ठेचा आतमध्ये मस्त दिसतोय ठेचलेला. मोठं मोठं बनवणार की आरती? हो. पहिलं रुमालाला पाणी लावून घेतलं चांगलं आणि मग आता वर थापून घ्यायचं. पाण्याचा हात घ्यायचा सारखा आहे ना? हो. पातळ करायचंय काय का जरा जाडसर? पातळ, एकदम जाडसर नाही. शेकायला पण पाहिजे ना? हो. चांगलं वळलं जाते, फुटलं पण नाही कडेनी जरा पण. आणि रुमालावर थापलं ना की थालीपीठ चांगलंच येतं. प्लास्टिकचा वापर केलात ना तर ते जरा टाकायला पण भीती वाटते तव्यावर आणि चिकटून राहत नाही. आता हे घट्ट चांगलं रुमालाला चिकटले आहे ना, जेवढं पाहिजे तेवढं पातळ बनतं चारी बाजूने. आता शेकून घ्यायचं थालीपीठ, शेकून घ्यायचं आहे ना. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि थालीपीठाचा रुमाल त्याच्यावर मध्यभागी चांगला सोडायचा. वरनं पाण्याचा हात मारायचा म्हणजे थालीपीठ सुटतं चांगलं. सुटलेलं आहे सक्सेसफुली. चांगलं झालंय ना. आणि तेल लावतोय आम्ही त्याला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप पण लावू शकता. कमी तेलात शेकतायत चांगले. हा तवा आम्ही ह्याचा घेतलाय निर्लेसचा, नॉनस्टिकचा. साध्या तव्यावर होतील काय का? होतील. दोघी जणी करतायत. एक जण थापते आणि एक जण शेकवते.
आता आरतीने दुसरं थालीपीठ करायला घेतलं. खायला मेंबर पण तयार आहेत आमचे, बसलेत. एका साईडला आरती वहिनी ताई आमची थालीपीठं बनवून घेते आणि मी थालीपीठांसोबत खाण्यासाठी दहीची तयारी करतोय. त्याच्यासाठी चटणी पण आम्ही वाटून घेतली आधीच. आता दह्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत, जरा तिखट आणि गोड दही, मस्त बारीक चिरल्यात मिरच्या, रायत्यासारखा आणि थोडीशी साखर. हे असं दही तयार करून घेणार आहे ना सोबत खायला आणि थोडंसं किंचितचं मीठ. उपवास भारी आहे तुमचा. कुठल्या पण उपवासाला हे खाऊ शकता. आज अंगारकी आहे, गोकुळाष्टमीचा पण उपवास जवळ आलाय, त्यासाठी पण बनवू शकता. हे असं ना एकदम स्वाद लागतो, त्या मिरच्यांची चव उतरते जरा दह्यामध्ये. थोडा वेळ ठेवायचं. हे थालीपीठ बनतात तोपर्यंत ते तयार होईल आहे ना. चटणी पण मस्त तयार झाले नारळाची. त्यात पण काहीच नाही टाकलंय, काहीच नाही, फक्त खोबरं आणि मिरचीच आणि मीठ. जास्त पातळ पण बनवली नाही चटणी आणली आज. नारळ हे पण लिंबू पण पिळला तरी पण चालेल, पण आम्ही नाही पिळलंय कारण दही पण आहे ना सोबत. झाली थालीपीठ तुमची? 4 झाले. थालीपीठ खायला मेंबर बसलेत आमचे. खाऊन बघ आई, सांग कसं झालंय. आणलंच काय दादा? मस्त, एकदम भारी, एकदम मस्त, एकदम भारी, एकदम भारी. पाऊस सुरू झालाय आमच्याकडे. नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी आणि रताळी वगैरे खाण्यापेक्षा आज आम्ही ही बनवलेत साबुदाण्याची थालीपीठं आणि सोबत दही आहे आणि हिरव्या मिरचीची चटणी. मस्त उपवास जोरात केलाय आम्ही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि एकदा बनवून बघा. नक्की कमेंट करून कळवा तुम्ही काय खाल्लं ते जन्माष्टमीच्या उपवासाला. मेहनत करणारे मेंबर खायला बसलेत. आरती खाल्लंच काय? कसं झालंय? एकदम भारी. सगळ्यांचे उपवास आहेत ते खरोखर प्रामाणिकपणे. कसं झालं शीतल? मस्त झालेत एकदम, भाकरीसारखे झाले ते ना, कुरकुरीत एकदम. तिखट थालीपीठ, गोड दही, तिखट चटणी, एकदम मस्त. असा उपवास पाहिजे. आज खरोखर संकष्टी आहे 6 महिन्याची, म्हणून आम्ही बेत पण केला होता.